नातेसंबंध का बिघडतात बरं? कारण लोक वाईट असतात म्हणून? कारण आपण एकमेकांना समजून घेत नाही म्हणून? कधी असा विचार केलाय का? एखादी व्यक्ती चुकीची नसते. तिची परिस्थिती, तिचे अनुभव आणि तिच्या भावना आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. पण आपण काय करतो? समोरच्या व्यक्तीचं पूर्ण बोलणं ऐकण्याआधीच तिला जज करतो आणि मग म्हणतो, तो किंवा ती मला कधीच समजून घेत नाही. पण तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला होता का? हा एकच प्रश्न तुमच्या अनेक नात्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. नमस्कार, मी पूर्वा सांडभो, इमोशनल ग्रोथ कोच. इमोशनल ग्रोथ सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका गुणाबद्दल बोलणार आहोत जो तुमचे नातेसंबंध अधिक सुंदर, अधिक मजबूत आणि अधिक शांत बनवू शकतो. म्हणजे सहानुभूती, एम्पॅथी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सहानुभूती म्हणजे नेमकं काय, दुसऱ्याला समजून घेणं इतकं कठीण का वाटतं, आणि शेवटी आपण 2 मिनिटांचं EFT टॅपिंग करू, ज्यामुळे मनातील राग, जजमेंट आणि कटुता कमी करण्याचा सराव करता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, यालाच सहानुभूती, एम्पॅथी म्हणतात. एम्पॅथी आणि सिंपथी मध्ये खूप फरक आहे. सिंपथी म्हणजे अरे रे बिचारा, पण एम्पॅथी म्हणजे जर मी त्या व्यक्तीच्या जागी असतो तर मला कसं वाटलं असतं, हा विचार. एम्पॅथी म्हणजे समोरच्या व्यक्तीशी सहमत होणं नाही, तर त्याच्या भावनांचा आदर करणं. जेव्हा आपण लोकांना समजून घ्यायला सुरुवात करतो तेव्हा राग कमी होतो, वाद कमी होतात आणि नात्यांमध्ये विश्वास वाढतो. लक्षात ठेवा, लोकांना नेहमी तुम्ही काय मत देताय हे आठवत नाही, पण तेव्हाची जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशनला तुम्ही त्यांना कसं फील करायला लावलं हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. पण दुसऱ्याला समजून घेणं इतकं कठीण का वाटतं? कारण आपण आपल्या मनात आधीपासून साठलेले अनुभव, आपलं बालपण, आपल्याला मिळालेलं संगोपन, हे सगळं मिळून आपल्या मनात काही ठाम समज तयार करतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लहानपासून सांगितलं गेलं असेल रडणारे लोक कमकुवत असतात, तर मोठेपणी जेव्हा कोणी रडेल तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती नाही वाटणार. उलट तुम्ही काय म्हणणार, इतकंसं झालं तरी रडतो. पण कदाचित त्या व्यक्तीने आयुष्यात खूप काही सहन केलं असेल, म्हणून आपल्याला दिसतं ते संपूर्ण सत्य कधीच नसतं. इमोशनल ग्रोथ कोच म्हणून माझा अनुभव असा आहे की जेव्हा आपण आपल्या मनातील जुने विश्वास, दुखावलेल्या आठवणी आणि जजमेंट यांच्याकडे शांतपणे पाहायला शिकतो ना, तेव्हा दुसऱ्याला समजून घेणं अधिक सोपं होतं. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल किंवा त्याचं वागणं अजिबात समजत नसेल, तर EFT टॅपिंग हा त्या भावनांकडे शांतपणे पाहण्याचा आणि त्यांना स्वीकारण्याचा एक सराव ठरू शकतो. तर चला आपण 2 मिनिटांचं छोटंसं EFT टॅपिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या व्यक्तीचा चेहरा आठवा ज्याच्याबद्दल तुमच्या मनात अजूनही राग किंवा कटुता आहे. माझ्या मागे टॅपिंग करा. जरी मला त्या व्यक्तीला समजून घेणं कठीण वाटत असलं तरीही मी स्वतःचा पूर्ण स्वीकार करते आणि माझं मन अधिक शांत, समंजस आणि उदर बनवण्याची निवड करते. जरी मला त्या व्यक्तीला समजून घेणं कठीण वाटत असलं तरीही मी स्वतःचा पूर्ण स्वीकार करते आणि माझं मन अधिक शांत, समंजस आणि उदर बनवण्याची निवड करते. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. स्टार्ट रिलीजिंग. माझ्या मनातील हा जुना जजमेंट रिलीज नाव. फक्त माझीच बाजू कशी बरोबर आहे
रिलीज नाव. हा राग आणि ही कटुता रिलीज नाव. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते, हे मी ऍक्सेप्ट करतेय. मी हा कडवटपणा हळूहळू सोडत आहे. मी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी तयार आहे. मी प्रेम, शांतता आणि सहानुभूतीची निवड करते. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% जबाबदारी घ्यायला तयार आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. आता स्वतःकडे लक्ष द्या. तुमच्या मनात किंवा शरीरात काही बदल जाणवतोय का? अनेक लोकांना अशा सरावानंतर अधिक शांत किंवा हलकं वाटू शकतं. तर आजपासून एक छोटासा नियम करा. कोणावरही रागवण्याआधी फक्त 1 मिनिट थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. जर मी त्या व्यक्तीच्या जागी असतो किंवा असते तर? हा एक प्रश्न तुमची अनेक नाती वाचवू शकतो. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट शिकायला मिळाली? कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला इमोशनल हिलिंग, रिलेशनशिप, स्ट्रेस किंवा EFT बद्दल वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि इमोशनल ग्रोथ सिरीज मधील पुढचा भाग चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पूर्वा सांडभो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, इतरांना समजून घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.